बायको चांगली मिळाली, भाग्य उजळलं. मुलगा झाला, भाग्य उजळलं. पण याईपेक्षा संत मायबाप भेटले, किती उजळलं. नाही का? या सगळ्या गोष्टीचा विचार करायला पाहिजे. कारण का? ही सगळी भाग्य फिरणारी आहेत. पैसा उलट सुलट करतो, बायको फिरेल, नवरा फिरेल, मुलं बाळ फिरल्याशिवाय राहायची. अगदी पक्की स्टेटमेंट करून टाकतो, फिरल्याशिवाय राहायची नाही. पण एकच संगत अशी आहे की जी झाल्यानंतर आयुष्यात कधी तुमच्याकडे पाठ फिरवणार नाही, आणि ती संगत म्हणजे संतांची संगत. मला नेहमी असं वाटतं, तात्या, या संतांनी वाल्याचा उद्धार केला, इतके तर वाईट आम्ही नाही. काय खरंय का खोटं आहे? 7 रांजण भरले होते, धोंडा टाकत नव्हता. एक माणूस मारला की एक खडा टाकायचा, असे 7 रांजण भरले होते. आम्ही तर तसं काही केलं नाही. कुठे कल्पनेत, कुठे मनात, कुठे बुद्धीत, इकडे तिकडे घडला असेल. नाही कुणी म्हणू नका, घडलं नाही असंही कोणी म्हणू नका. कारण घडलं नाही ज्यांच्या हातून, अशा भल्या भल्याच्या हातून शेवटी सुद्धा खड्ड्यात गेले. तेव्हा नेहमी हात राखून बोलावं, मिशावर ताव मारून. कारण एक लक्षात ठेवा, या जगतामध्ये ईश्वरी सत्ता अशी आहे, अलौकिक आहे. काय केव्हा करेल हे सांगता येत नाही. सहज बोलण्यातून आठवलं, एक राजा होता, प्रधान होता, आणि गंमत घडली. सहज बोलता बोलता आठवलं तर सांगून जावं. आता काय करावं, ऐकून ऐकून तुम्ही मला संपून टाकलंय. बरं का? मोठा शास्त्री होता, विद्वान होता. आता काय दरबारमधली माणसं कुठेतरी कुचाळा करतच असतात. काय म्हणले, महाराज आपल्या घर दरबारमधले एवढा विद्वान आहे, त्याला काही कामगिरी नाही, फुकटचं खातोय. काहीतरी त्याला चाचणी घ्या की, प्रश्न तरी विचारा की. जमीन दिली आहे, खाणं पिणं चालू आहे, घरात मजा मारतोय, काहीतरी करा की. ते म्हणले काय करू? काही नाही म्हणले, त्याला 2-3 आम्ही प्रश्न देतो, तेवढे विचारा, उत्तर देता आलं तर ठेवा, नाही तर घ्या जमीन काढून. हितचिंतक बरेच होते, कारण त्याला काढून दुसरं कोणाला तरी चिकटून द्यायचा होता. सध्याची भाषा ही तुम्हाला सुद्धा अनुभवाला असेल. तात्या, तात्या तुमची ओळख आहे, नोकरी लावा म्हणत नाहीत, आमच्या पोराला चिकटून द्या. काय म्हणजे ही मराठी समृद्ध जी झाली ती अशा वाक्यांनी समृद्ध झाली. त्यांचा वडा झाला. काय भाषा! बरं का? तसं कुणाला तरी वाटलं याला उडवावा, या शास्त्र्याला उडवावा, आणि दुसरा कोणीतरी काय अगदी दरवर्षी बाबा महाराजांचीच करायचं काय हेतू आहे का? दुसरं कोणी नाहीच का? तात्या द्या की आम्हाला सुद्धा चिकटून. म्हणजे काही नोकरी, काही नोकरी विक्री आहे का? किती वर्षे हेच करणार तुमचं पौरित्य, दुसरा द्या की चिकटून. माझं बोलणं कळलं का? हो, माहिती आहे तात्याला, तुम्ही काही सांगायची गरज नाही. अगदी काय बाबा महाराजाची मक्तीगिरीच आहे का तुमच्याकडे? इतक्या वर्ष तेच, दुसरं कोणी नाही, आणि दुसरं कोणाला काही प्रवचन करता येत नाही, आणि आम्ही काही कीर्तन. आता तुला कोण नको म्हणते? माझं बोलणं कळलं का? अशा असतातच. तेव्हा ते दरबारमधले होते म्हणे, राजाही पेटलं. खरंच आहे म्हणले, वर्षभरात ते तोंड सुद्धा बघितलं नाही, फक्त दसरा दिवाळीला येतो, आशीर्वाद देतो ना तुम्ही. बोला म्हणले त्याला. मी आणि त्यांनी 3 प्रश्न तयार केले. 2 आले, नमस्कार म्हणले, सरकार. काय रे म्हणले, शास्त्री बा कसं काय चाललंय? नाही म्हणले, महाराज तुमच्या राज्यात आबादी आबाद आहे. असणारच म्हणले, पण करतोस काय? काय करायचं म्हणले, तुम्ही बोलवल्यावर करतो काहीतरी, पूजापाठ अमकं तमकं चालू आहे, शास्त्र अभ्यास केलेला आहे. मग ठीक आहे म्हणाले, आम्हाला 1-2 प्रश्नाची उत्तरं पाहिजे तुझ्याकडून. देव काय खातो आणि देव काय करतो? देव काय खातो आणि देव काय करतो?
झालं. आता ते शास्त्री विवाद होते, त्यांनी आपलं सांगितलं काय खातो म्हणजे काय. ते म्हणले अमकं तमकं. ते म्हणले तसं नको, जरा घरी जाऊन अभ्यास करून ये. हे तर मला माहिती आहे. झालं. मग दुसरं पुराणात काढलं, रामायणातल्या रामाने काय खाल्लं त्याची यादी काढली. कृष्णाला काय आवडत होतं, मग लोणी, तूप, दही, दूध. गणपतीला काय आवडतं, मोदक. ते म्हणले हे मला माहिती आहे रे, हे काही बरोबर नाही. देव काय खातो, पांडुरंग काय खातो, पुरणपोळीचा नैवेद्य, गर्भित अन्न. कसा नैवेद्य असावा, गर्भित नैवेद्य असावा. झालं. हे म्हणले ही असली उत्तरं तू मला देऊ नकोस, शास्त्रीय आहेस तू, तुझ्याकडून अपेक्षा निराळी आहे. जरा गडबड करू नका, मग ठेवा. चला बसा खाली, आता नका वर येऊ. देव काय करतो आणि देव काय खातो. झालं. 5-6 दिवस झाले त्यांनी हे चाललं ते चाललं, रामायण चाळ, महाभारत चाळ, अमक्या ठिकाणी काय नैवेद्य होता, तमक्या वेळेला काय नैवेद्य होता, एकालाही तो होय म्हणेना. आणि शेवटी सांगितलं उद्या जर उत्तर आलं नाही तर जमीन खालसा आणि गावाच्या बाहेर. आता राजा बोले, दाढी हाले का दल आले. झालं बाबा, मजेशीर गोष्ट आहे. झालं. आणि काही सुचे ना, असं डोक्याला हात लावून बसला. बायकोला म्हणाला आवरा, सकाळी उठून निघायचंय. आता कुठे जावं. आईत दारात शिदा येत होता. जो सिद्धा येतो घरात तो शिद्धा. शास्त्री तुम्हाला माहिती आहे. काही त्याच्याकरता भानगड करावी लागत, सिद्धा घरात येतो तो सिद्धा. नुसतं बाईला सांगायचं उद्या तुमच्या सासऱ्यांचं असं होय, पाठवून देतो 5 किलो सिद्धा. नुसता जो सिद्धा घरात येतो त्याचं नाव शिदा. हे रोजच येत होतं. बरं राजाचा उपाध्याय, त्यामुळे हे आले ते आले. आता गावच सोडून गेल्यानंतर पुढे काय राहिलं, खलास. तितकं त्याचा एक ते सेवक होता. तो सेवक जवळ गेला, म्हणला महाराज आपण एवढे दुःखात बसला, आपल्याला काहीतरी माझी मदत. गाढवा म्हणला मला येत नाही ते तुला काय येणार. ते म्हणले काही वेळेला गोष्टी गाढवाला सुद्धा येतात जे मालकाला येत नाहीत त्या. पुष्कळ वेळेला जीवनामध्ये असं घडतं की मालकाला येत नाही ते गाढवाला येतात, म्हणूनच मालक गाढव सांभाळतो. नाही का. हो, काही काही माणसाजवळ भुरकड गाढव काय, अहो त्याचं काही ती गाढव काही निरुपयोगी नाही, चांगलं असतं गाढव. माणसापेक्षा सुद्धा काही काही वेळेला ते चांगलं वागतं. 2 गाढव रस्त्याने भेटली आणि तिथे एक दारू पिऊन पडला होता. ही उपकथा, आज काला आहे ना. तसा पडला होता घाणीत. 1-2 माणसं म्हणली, तिथे गाढवही होती त्या तिथे आलेली उकिरड्यावर, ते उकिरड्यावर पडलं होतं. माणसं म्हणाली काय हो गाढवासारखा पडलाय. ते 2 गाढव म्हणली दुसऱ्या गाढवाला, काही अक्कल आहे का, आपण कधी असं पिऊन पडतो का. तेव्हा गाढवाने ठरवलं की आपण एक आपलं कमिटी फॉर्म करावी आणि अर्ज द्यावा की इथून पुढे कुणालाही अपशब्द वापरताना त्याच्यातून गाढव शब्द वगळून टाकावा, कारण आम्ही कधीही नशा करत नाही आणि आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहोत. कशा करता सांगितलं मंडळी, अवघड आहे. ते म्हणले ठीक आहे, म्हणले मी गाढव आहे पण उपयोगी बघा. बरोबर म्हणले तुला काय अक्कल आहे. ते म्हणले मला अक्कल नाही हे सिद्ध ठरलंय, पण तुम्ही नक्कीच थांबलाय. ते म्हणले उद्याचे दिवस असं करा, तिथली सभा मी बघतो. अरे म्हणले तुला पुन्हा किती वेळा सांगू, तुला काय अक्कल आहे. म्हणले मला अक्कल नाही ठरलं, तुम्हाला काही पुढचं येत नाही हे नक्की. आता आपण प्रयोग करू की, कारण तुमचं संपलेलं आहे. आता संपलं म्हटल्यानंतर आमच्या पद्धतीने प्रयत्न करायला काही हरकत आहे का. ते म्हणले उद्या असं करा, असं मान खाली घालून जाऊ नका, जरीचं उपरणं ठेवणीतलं काढा, जरीचं धोतर बितर असं
जरा मिशा विशा पिळदार करा, रोबाबमध्ये चला, रोज असं जाता तसं जाऊ नका. पुढचं तुम्हाला माहिती नाही, मी बघून घेतो, तुम्ही संपलेला आहात. पुढचं विचारायचं नाही, मी काय करतो ते बघा. गेला तो. प्रधानजी म्हणाले, आज शास्त्री बाबा मोठे रगेलपणाने येत आहेत. थाटा बसले. काय शास्त्री बाबा, प्रश्नाची उत्तरं झाली का? काय म्हणले, सरकार एवढ्या वर्ष तुमच्याकडे खातोय म्हणून आम्हाला तुम्हाला उद्धटपणाने बोलता आलं नाही. काय तुमचं आमचं घेणं देणं आहे? असल्या प्रश्नाची उत्तरं आमची सारखी पोरं सुद्धा देतात. मला याचं दुःख झालं की माझ्या घरात काम करणाऱ्या माणसांनी ज्या प्रश्नाची उत्तरं द्यावी, असले हलके प्रश्न तुम्ही आम्हाला विचारता. एवढंच बोला आणि गप्प बसा म्हणला, पुढचं काही तोंड उघडू नका. पण हे रुबाबमध्ये बोला. ते म्हणले, हे आमचा जो आहे ना तो सांगेल. बंडो पंत आमचा आहे, बरोबर. ए बंड्या, दे उत्तर. हे तिथले तिथेच घाबरायला लागलं बरं का. आता पुढे काय? बंडोपंत गेले, सलाम बिलाम केला. म्हणले, सरकार ही महान उत्तर आहेत, एवढ्या लोकात देता येत नाहीत, त्याला तुम्ही नेहमीच पाहिजे. एक उत्तर जगासमोर देतो. देव काय खातो? तर देव माणसाचा अहंकार खातो. देव माणसाचा, लक्षात ठेवा, तुम्ही म्हणा मी असं केलं, म्हणा नुसतं म्हणा. काही काही घरामध्ये प्रत्येक चालतं, मी वर गेल्यावर तुम्हाला कळेल. आता वर गेल्यावर तुम्हाला काय कळायचंय? हे काय कमाल आहे माणसाची. मी वर गेल्यानंतर मी आहे म्हणून काही नाही. आजा गेला, पंजा गेला, त्याचा बाप गेला, सगळे वर गेले, जग कुणा वाचून थांबलं नाही, तर तुमच्या आमच्या वाचून कुठे थांबणार आहे? देव काय खातो? देव अहंकार खातो. वा म्हणले, बढिया, फर्स्ट क्लास. पण म्हणले पुढचं उत्तर, दिवाने खास मध्ये, दिवाने आम मध्ये नाही. झाला. तिथे गेले, आतमध्ये दरवाजे वगैरे बंद करून ठेवले. राजा सिंहासनावर बसला, कडी आपल्या हाताने घातली. ते म्हणले, तुझे ते झेड सिक्युरिटी वगैरे कोणी बरोबर नाही पाहिजे, फक्त तू आणि मी. आणि काय तात्या, ते रोजच तूप बीप खाऊन तोही गडी मस्त होता. असा उभा राहिला. तो राजा बसला होता. हां, ते उत्तर. देव काय करतो? काय करतो म्हणून वर तोंड करून काय उतरतोस? खाली उतर. आजूबाजूला बघितलं, कोणीच नाही. इकडे कोणी नाही, इकडे कोणी नाही. खाली उतर सांगितलं ना, प्रश्नाचं उत्तर पाहिजे. खाली उतर. घाबरले ते. तसे ते काय, तसं एवढंच होतं, ते काय असं मजबूत नव्हतं बरं का. हे सिक्युरिटीमधले चालणारी माणसं अशीच असतात, त्या सिक्युरिटीमध्ये पॉवरफुल असतात. ते अवघड गडीत असतं मोठ. आता हे आजूबाजूची गेल्यावर हे एकटं काय करतंय? खाली उतर. आणि काय सांगू, असा जाऊन बसला गादीवर. ते वर बघतोस काय म्हणला, खाली वाक. खाली वाक. वाकला. नुसतं वाक नाही, पायावर डोकं ठेव. राजा पिचकतोस काय, पायावर डोकं ठेव. नाही दुसरा प्रश्न काय तुझा? अरे बोल ना. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, दुसरा प्रश्न का? अरे बोल ना. देव काय करतो? उलट पालट. विठ्ठला विठ्ठला. कळलं. उठा म्हणला महाराज.
पायावर डोकं ठेवलं, बसा महाराज, राग मानायचा नाही हा. फक्त तुम्ही विचारलं होतं देव काय करतो, हे कृतीशिवाय एवढ्या माणसात दाखवणं बरं नव्हतं. आता म्हणलं असं घाबरू नका, चला मी तुमच्या मागे आहे, नीट चला. सगळ्यांनी विचारलं तर सांगा, उत्तर मिळालं, पण 10 माणसात सांगण्यासारखं नाही. तेव्हा हे त्याच्याकरता उत्तर नाही, माझ्याकरता नाही, तुम्हा सर्व माझ्या सकट आहे की देव काय करतो. कशाला अहंकार ठेवता, केव्हा उलट पालट करून टाकेल हे तुम्हालाही कळणार नाही, मलाही कळणार. म्हणून सुख करता दुःख हरता. काय म्हटलं मी, कशा करता दर्शन, कशा करता प्रार्थना, गणपती बाप्पाची. महाराज सांभाळा सांभाळा, 1 महिना तुमची सेवा केली आहे, मनोभावे केली आहे, सांभाळा. आम्हाला माहिती आहे जीवन आहे, चांगलंच घडतं असं नव्हे, वाईट ही. किती घरच्या बाईंनी 10 वेळा तांदूळ निवडले तर अधूनमधून खडा आल्याशिवाय राहत. एका तरी बाईने हात वर करा की माझ्या नवऱ्याच्या तोंडात कधी खडा आला नाही. अगं लग्न झालं त्या दिवशी तुझ्या रूपानेच पहिला खडा आला. आणि जो खडा नवरा होता तो त्या दिवसापासून असाला. जे अनेक 15 वर्ष झाली एकच विषय आहे की आपल्यातली सत्ता आपण ओळखून घ्यावी. ओळखिला हली धन्य तोची संसारी, त्याची सरली एरधार आणि झाला सुफळ व्यापार. किती गोड शब्द बोलतायत. ओळखिला हरी, भेटला नाही, भेटला नाही, भेटू नये, पण ज्यांनी आपल्यातला देव ओळखला, धन्य तोची संसारी, त्याची सरली एरधार आणि झाला सुफळ व्यापार. त्याची एरधार संपते आणि त्याचा संसार सुखाचा होतो. म्हणून आजी दिवस झाला धन्य सोनियाचा वला. काल्याचा अभंग आहे. आज आपल्याकडे काला आहे आणि आज अभिनव काला आहे. आज आपल्या काल्याला वारकऱ्यांच्या रूढीप्रमाणे काल्याप्रमाणे चिरमुरे आहेत, लाया आहेत, पण गणपती 1 महिना सांगितला म्हणून प्रत्येकाने मोदक करून आणले. बरं का, आज आपल्याला इथे प्रसाद प्रत्येकाला मोदक आहे, सुंदर आहे. बरं का, जीवन असंच आहे. वर लागताना त्या पिठात थोडंसं मीठ घातलेलं असतं, पण आतमध्ये जाल तसा त्याच्यातला सारण कळेल. तसं वरवर बघितलं जीवन तर तितकं नीट नाही आहे, पण अंतरंगामध्ये जाल तर आत्मरस तुम्हाला चाकता येईल. प्रभूचा प्रेमरस चाकता येईल. वरवर राहिलं तर कोणाचंही असंच आहे. तो वरचा पापुद्रा असला की नाही, उकडीची असू दे नाही तर कणकीची असू दे, नाही तर बाजारपेठेतून आणलेली असू दे, पण वरचा पापुद्रा जो आहे का नाही, माणसाला वाटतं गोड लागत नाही. अरे आतमध्ये खाणं हे वरचं असंच आहे, पण अंतरंगामध्ये डोकवाल आणि प्रभू प्रेमाची प्रतीती प्रगट होईल तेव्हा कळेल चवी रसाळ हा काला. चवी रसाळ हा काला. लक्षात ठेवा, वारकरी संत परंपरेतून सामाजिक ऐक्य हाच काला. काला काय? काला म्हणजे काय? काला म्हणजे काय? नुसतं दहीदूत करून वाटणं, एकत्र करून वाटणं नव्हे. सगळ्या जाती जमाती एकत्र करणं, त्यांचा हात त्याला लागणं आणि सर्वांचा हात लागलेला आपल्या तोंडामध्ये जाणं, हाच वारकऱ्याचा काला. एक लक्षात घ्या मंडळी, हे दिसायला साधं दिसतंय पण असायला साधं नाही. हे एवढं पक्क पहिल्यांदा कळू द्या, मग बाकीच्या सगळ्या गोष्टी कळतील. कुठे गेला आता काल्याला? काल्याला म्हणजे ते दहीहंडी बांधतात तेच ना. गड्या लक्षात ठेव, हे दिसायला साधं आहे पण असायला साधं नाही. याच्याकरता ज्ञानोबा तुकोबाला महान क्रांती करावी लागली आहे, हा काला घडवून आणण्याकरता. हे सोपं नाही आहे. मी मागे सांगितले, पुन्हा सांगतो, तुम्हाला आठवण देतो. मोठ्या मोठ्या कथा होतात जगभर, मोठे मोठे पारमार्थिक कार्यक्रम होतात, सगळीकडे होतात, भारतभर होतात. पण एक सांगतो, त्या सर्व कथांची सांगता, त्या सर्व धार्मिक कार्यक्रमांची सांगता
अन्नदानाने होते, पण काला फक्त वारकरी संप्रदायात आहे. पुन्हा सांगतो, अजून विस्तृत सांगतो. अन्नदान शब्दाचा अर्थ आम्ही शिजवायचं आणि तुम्ही खायचं. बोलणं कळलं? आम्ही आचारी लावले, आम्ही शिजवलं, आमचं अन्न आम्ही तुम्हाला वाढलं. इथे तसं नाही. इथे आता कोणत्या समाजाचे लोक नाहीत. ब्राह्मणापासून अतिशूद्रापर्यंत सगळ्या जाती जमाती इथे एक महिना एकत्र आल्यात. आणि आता हे जे टाकलंय ना, त्यात प्रत्येकाचा हात लागलेला आहे. आपण काही 4 भांडी ठेवली नाहीत. लिमये का, जोशी का, पहिल्या भांड्यात टाका. पाटील का, दुसऱ्या भांड्यात टाका. कांबळे का, चौथ्या. असं आहे काय? असं आहे कुठे? कुठेही भांड्यावर लिहिलेलं नाही. जो येईल त्यांनी एकाच भांड्यात टाकावं आणि सर्वाचं प्रेम कालून एकमेकाच्या तोंडात घालावं. ही केवढी मोठी क्रांती आहे हो. तुमच्या लक्षातच येत नाही काला. तुम्हाला काय वाटते? आता हे तोंडात घालणं सुद्धा किती अलौकिक आहे. नाही तुमच्या लक्षात आलं. इथे तोंडात घालायला आल्यानंतर तुम्ही विचारता का आपलं आडनाव? दे कान फटात ठेवू. आडनाव विचारतय. अजून तुझ्या मनात जे आड आलंय ते गेलं नाही का? विचारतस काय? अरे इथे प्रसाद आहे नाही का? प्रसाद देतो पंढरीनाथ, आजी देतो पोट भरी, तुम्हा म्हणाल त्या तेवरी, तुम्ही म्हणाल तितकं देतो. आज कृष्ण भगवंतानी ही काल्याची परंपरा सुरू झाली. म्हणून त्याच्या काल्यामध्ये सुदामा ब्राह्मण होता, वडजा होता, वाकड्या होता. मागे